नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. त्यासाठी हे भरताचेच वांगे आहे, छोटे आहे पण, आणि मस्तपैकी त्याला तेल लावून घेतलेले. आणि हे अशा प्रकारे गॅसवर सर्व वांगे भाजून घ्यायचे. तेलामुळे वांग्याची साल ही पटकन निघते आणि आतून छान असे भाजल्यासुद्धा जाते. आणि सर्व वांगे भाजून घेतलेले आणि त्याची साल काढून घेत आहे. थोडे गरमच आहे, चटके लागत आहे हाताला. आणि अशा प्रकारे सर्वच वांग्याची अशी साल काढून घ्यायची आणि आतमधून असे फोडून पाहिजे. कीडक वगैरे असल्यास ते काढून घ्यायचं आहे. आणि हे वांगे मी पाहत आहे कीडक वगैरे आहे का म्हणून. आणि इतके नाजूक सॉफ्ट वांगे आहे, मस्तपैकी ताजे ताजे वांगे होते. आणि आता फोडणी करूया. तर एक माप तेल टाकलेलं, कढईमध्ये थोडं जिरं टाकून घ्यायचं आणि कांदा, हिरवी मिरची कट करून घेतलेली ते तेलामध्ये छान तेल तापलं की टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी परतून घ्यायचं. आणि हे पहा छान सॉफ्ट झालं की त्यामध्ये एक कट केलेला टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि ते सुद्धा फिरून घ्यायचं मस्तपैकी. आणि पाहू शकता तडक्याला मस्त फोडणीला आपलं असं वरूनसुद्धा आग पकडत आहे. आणि तेलाचं आणि आगीचं हे झाल्यामुळे वरून आग येत आहे, त्याला पेट घेत आहे. आणि 1 चम्मच चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद पावडर टाकून छानपैकी फिरून घेत आहे. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडी हिरवी मेथी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली कट करून त्यामध्ये टाकून घ्यायची. म्हणजे मेथीने छान असा स्वाद आपल्या भरताला येतो. मेथी भरीत करून पहा, खूपच छान असं लागते. आणि भरीत तर हे कच्चंही छान असं खायला लागते. आणि पाहू शकता छानपैकी मेथी मस्तपैकी मिक्स करून घेतलेली. आणि आता हे भरीत त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे फोडणीमध्ये आणि ते सुद्धा छान असं फिरून घ्यायचं आहे. कलरफुल अशी मस्त आपलं भरीत दिसत आहे. रेड, ग्रीन अँड व्हाईट कलरचं पाहू शकता. पाहता क्षणी असं खाऊशा वाटत आहे मंडळी. तर या मग खायला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करत जा. आता भरीत आपण ताटामध्ये काढून घेतलेला आहे. ताटामध्ये भरीत, चपाती, लाल मिरच्या, खरडा, मेथी आणि मुळा असं आपले जेवण तयार झालेले आहे. तर या मंडळी जेवण करायला